मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यातच बीडच्या गेवराई येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच पोलीस प्रशासनाकडून यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। रास्ता रोकोमुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले। मागण्यांचे निवेदन तहसीलदार संदीप खोमणे आणि पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर यांना देण्यात आले। ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, गेवराई, बीड। जरांगे यांनी महाराष्ट्र शासनाकडून जे कुणबी प्रमाणपत्र सर्वांना मिळावं यासाठी मागणी सातत्यानं जी मांडलेली आहे त्यामध्ये गव्हर्नमेंटने सगळे सोयऱ्यांना आम्ही यामध्ये त्याचा लाभ देऊ असं घोषित केलं होतं आणि वाशीमध्ये तो GR दिला होता, तर त्याला कायद्यात रूपांतरित न केल्यामुळं आज सर्व मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे। यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। वाशीला ज्या वेळेला मुंबईला मनोज जरांगे पाटील निघले असता वाशीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आदेश दिला किंवा सगळे सोयऱ्याचं अंमलबजावणी करू आणि कुणबीत सर्व मराठा समाज सरसकट कुणबीत घेऊ, परंतु जे आमची मागणीच नव्हती ते 10% आरक्षण आमच्यावर लादलं गेलं आणि जी मूळ मागणी जी आहे आमची ती बाजूला ठेवली। त्या मागणीसाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे। यापुढची भूमिका काय असेल? यापुढची भूमिका उद्या माननीय मनोज जरांगे पाटलांनी बैठक लावलेली आहे। त्या बैठकीमध्ये जे ठरल त्यानुसार पुढचं नियोजन होईल। धन्यवाद।